आता या लिशा हॉटेल बसला एक आहे आमचा, परत लोणार वसाच मिरजकर तिकटी बसला रस्ता आहे, विवाही कार्यालय चारीमध्ये ते रस्ते आहेत. तुमचा आमचा या अनुग्रह हॉटेलपासून पुढं जाणारा एक पलेश हॉटेलकडचा एक रस्ता आहे, ताराबाई पार्कचा एक रस्ता आहे, माहिती आहे ती आपल्याकडं. त्यात काय होते, असं काय सांगितलं मग त्या अधिकाऱ्यांनी लगेच काहीतरी जाहीर करायचं. आणि अहो थट्टा चालवले असले रस्ते कुठे बघितलेत काय भारतात? खडी वर आले, किती ॲक्सिडेंट झाले. परवा आमच्यासमोर एक कॉलेजची मुलगी पडली साहेब, पूर्ण चेहरा तिचा सालपटला. उद्या तिच्या आईवडिलांना काळजात आहे. मुली म्हणजे आपल्याला पण आया बहिणी, आई बहीण घरात आहे. ते मुलगीनं घ्यायचं कसं? उद्या तिला स्क्रीन ट्रीटमेंट केलीच पाहिजे. नक्की तिला 10-12 लाख रुपयेचा खर्च आहे. हे असले रस्ते खडी साठल्या, काय चाललंय काय? कोल्हापूर तरी तांत्रिकदृष्ट्या एवढं सक्षम आहे. माधबा मिस्त्री असतील, आमचे बेरी साहेब असतील, आर्किटेक्चर तांत्रिकदृष्ट्या आमचं कोल्हापूर एवढं सक्षम आहे. आम्हाला बघून हसायला आल्यात कोल्हापूरकर, आम्हाला सगळ्या राजकीय लोकांना बघून हसायला आल्यात. काय चाललं आहे म्हणून काही लोकांना समजत नाही हो. अजून हे प्रशासक काळा नगरसेवक लोकांना, माझी लोकांना ती चेष्टा करतात, काय करायचं म्हणतात. एवढं तर या सत्ताधारी लोकांनी बघितलं पाहिजे. ते रस्त्यानं फिरत नाहीत का? नुसतं कुठली गाडी ती डिपेंडर गाडीतनं फिरणाऱ्याला कळत नाही आहे. फॉर्च्युनर गाडी, डिपेंडर गाडी, टू व्हीलरवर कधी बसले तर दणके सहन होतात आणि कसं स्किड होते, लोक कसं सरपडत पडा लागलेत.